नमस्कार मित्रांनो, आता आपण आलो आहोत आमच्या पिंपळाचा माळा या ठिकाणी आपण ठिबकवर बेड पाडून कांद्याची लागवड केली होती आणि त्या कांद्याचं आता आपलं काढणी चालू केलेली आहे. मजुराची समस्या भरपूर मोठ्या प्रमाणात आहे, तरी काही मजूर आपल्याला भेटलेले आहेत. मजूर कमीच आहेत, पण आता विलाज नाही आणि उद्या काही मजूर येणार आहेत. जेवढे भेटले तेवढे घ्यावं, काढून घ्यावं असं म्हटलं आम्ही. तर मजूर चांगल्या पद्धतीने काढणार. कांद्याची साईज पण बघा, कांद्याची साईज चांगली आहे, कलर पण छान आहे. अशा पद्धतीने कांद्याची मोर लावली आहे, म्हणजे कांद्याला ऊन नाही लागलं पाहिजे. कांद्याला जरी ऊन असलं तरी पातीखाली कांदे झाकून राहतात, त्यामुळे कांद्या खराब होत नाही. कांदे काढून झाल्यानंतर काटणी करायची आहे. आता अशा पद्धतीने मजुरांनी चांगल्या पद्धतीने मोहर लावलेली आहे. हे बघा, परत तुम्हाला एक सबलाईन दिसेल पाईपाची, ठिबकची. इथं पाईप दिसतो. या ठिकाणी पांढरे कांदे पण आहेत वरमध्ये, म्हणजे भरपूर नाहीत. हे बघा, 3च कांदे निघले त्या क्षेत्रामध्ये. काय कलर चमकदार पांढरा शुभ्र कलर आहे. एवढ्यामध्ये अख्खे कांदे लाल कलरचे आहेत आणि हे 3च कांदे या ठिकाणी आपल्याला सापडलेले आहेत. अशा प्रकारे पांढरे कांदे कसं काय याच्यामध्ये आले ते आपल्याला पण सांगता येणार नाही. आणि कांदे साठवण्यासाठी आपण या ठिकाणी काटलेले कांदे या ठिकाणी टाकण्यासाठी आपण या ठिकाणी जागा केली. काटून कांदे या ठिकाणी टाकायचे आहेत आपल्याला थोड्या दिवस, 7-8 दिवस फक्त. नंतर ती इथून उचलून शेडमध्ये न्यायचे आहेत. या ठिकाणी आपण यांना पाणी, या ठिकाणी पाणी भरलं, या होसापाशी पाणी भरलं आणि सावलीला नेऊन ठेवलेलं आहे. म्हणजे पाणी गरम नाही व्हावं म्हणून या ठिकाणी आपण त्यांना हे टिपामध्ये पाणी ठेवलं आहे. म्हणजे तिचे एक पोतं टाकलेलं आहे थंड करून, म्हणजे ओलं करून पाणी थंड झाण्यासाठी. आणि आणखी पण 2 ड्रम पाण्याचे भरून ठेवलेले आहेत. या ठिकाणी आलेले कामगार या ठिकाणी जेवण करतील. त्यांना जेवणाचा डबा या ठिकाणी थंड सावली ठिकाण आहे. झाडाची सावली मस्तपैकी आहे, जागा चांगली आहे त्यांना जेवण करण्यासाठी. आता त्यांची सुट्टी झालेली आहे. 5-1 वाजले, त्यांची जेवणाची सुट्टी झालेली आहे. मग ते सगळे सुटलेले आहेत जेवायला. ते सगळे काही लहान मुलं पण आहेत. आता या ठिकाणी सावलीच्या ठिकाणी मस्तपैकी बसणार आहेत. त्यांना आपण घरून डब्बा आणलेला आहे जेवण्यासाठी. ही मजुरांची शरीरयष्टी खूप बारीक असते आणि कामाला खूप चिवट असतात. त्यांनी सगळं काही लहान मुलं आहेत, ते आता पाणी पित आहेत, त्यांना ताण लागली आहे. आता हात वगैरे धुवून जेवायला बसतील. ते खूप लांबून आलेले आहेत. आता त्याने हांड्यामध्ये पाणी ओतून घेतलेलं आहे, हात वगैरे स्वच्छ धुतलेले आहेत. थोड्याच वेळामध्ये ते जेवतील. त्याने आता डब्बा घेतला आहे, त्याच्यामध्ये शेवग्याची भाजी, त्याच्यामध्ये भात आहे. आता त्यांना डब्बाच उघडत नाहीत, मावशींना डबा उघडत नाही आहे. पॅक झालेला आहे डब्बा, गरम पण आहे भाजी. आता दोघं ताकद लावून ओढतात, पण काही उघडत नाही. आता हे बाबा गेलेत उघडायला. आता हे उघडू राहिले, पण यांना पण उघडा ना. झाकण खूप पॅक बसलेलं आहे. हे बघा निघले. अरे वा, काय भाजी छान आहे. तरी बघा ना त्या भाजीला, डब्यामध्ये बघा तरी मस्त. अरे वा 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 वा, काय छान भाजी. आता त्या मावशीने हलवली, काय छान दिसतंय. अरे वा, आवडते तुम्हाला भाजी? आता जेवण करतात ते. हे बघा, भाजीच्या भाकरी मस्तपैकी स्वतःने बनवून दिल्यात. माझ्या बायकोने सकाळभरून स्वयंपाक करीत होती. फडक्यामध्ये भाकरी बांधून आणलेल्या आहेत. त्यांना वाढल्या शेवाळी शेंगा ताटामध्ये त्या मावशींनी. हे रानामध्ये जेवणाची मजाच वेगळी असते. इतकं भारी वातावरण, गार सावली. त्यांचं बघा, यांना मिरची ठेचा दिलं तर इतकी भारी चव आहे ठेच्याला मिरचीची, नाद नाही करायचा. असा ठेचा भारी मिरचीचा विचारायचाच नाही.
तर बघा